नमस्कार, वैशाली होम किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला मिश्र डाळीच्या ढोकळ्यांची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी चणा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, पाऊण वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी पोहे, पाव वाटी रवा। रवा सोडून सर्व डाळी 6 ते 7 तास भिजत घालायच्या आहेत। सर्व डाळी 5 ते 6 तास भिजवून घेतलेल्या आहेत। आता या डाळी मिक्सर मधून बारीक वाटून घेऊया। आता आपले ढोकळ्याचे मिश्रण तयार आहे। आता या मिश्रणात आपण पाव वाटी रवा घालायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून 7 ते 8 तास फर्मेंट व्हायला ठेवायचे आहे। तुम्ही बघू शकता ढोकळ्याचे पीठ चांगले फर्मेंट झालेले आहे। आता हे 2 मिनिटं व्यवस्थित फेटून घेऊया। बारीक वाटलेली ही मिरची, बारीक वाटलेलं आलं, चिमूटभर हळद, मीठ हे सर्व घालून आपण मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी, जर पीठ घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी ओतावं। थंड पाणी ओतू नये। तर एका भांड्याला तेल लावून ग्रीस करायचे आहे आणि हे ढोकळ्याचं मिश्रण या भांड्यात ओतून घ्यायचे। तर सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे जेव्हा मिश्रण तुम्ही भांड्यात काढा तेव्हा त्यामध्ये 2 चमचे तेल, चिमूटभर सोडा घालून हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचे। सोडा अगोदरपासून सर्व मिश्रणात घालू नये। तुम्हाला लागेल तेवढे मिश्रण एका भांड्यात घेऊन ते मिक्स करून अशा रीतीने व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मिश्रण एकदम फ्लफी झालेले आहे आणि मिश्रण ढवळताना ते एकाच दिशेने ढवळायचे आहे। अशा छोट्या छोट्या टिप्स लक्षात घेतलात तर आपला ढोकळा अतिशय सॉफ्ट आणि जाळीदार बनतो। आता हे ढोकळ्याचे मिश्रण आपण 10 ते 15 मिनिटं स्टीमर मध्ये ठेवून वाफवून घ्यावे। जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कुकरचाही वापर करू शकता। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता ढोकळा छान प्रकारे फुललेला आहे। आता आपण हा ढोकळा थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी 2 चमचे तेल घेऊया। तेल गरम झाले की त्यामध्ये डाळी, थोडेसे तीळ, कढीपत्ता आणि चीर दिलेल्या मिरच्या फोडणी तयार आहे। तुम्ही पाहू शकता ढोकळा छान प्रकारे फुललेला आहे, तसेच तो स्पॉन्जीही झालेला आहे, छान जाळीही पडलेली आहे। या ढोकळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये तांदळाचा वापर अजिबात केलेला नाही। त्यामुळे ज्या लोकांचे पथ्य असते त्यांच्यासाठी हा ढोकळा अतिशय उपयुक्त आहे। तुम्ही अवश्य हा ढोकळा करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये पाठवा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।